खवडी जाम आहेत पण याला बोईट मोठा बोईट आपण जे बारीक बोईट घेतो ना वाट्यावर कधी कधी त्याचा बोलतात हा कोणतरी आहे नातेवाईक हे बघायला डोकं कसं डेंजर दिसत आज मी काय घेतो मामातून काय घेऊ बघा पप्पासाठी दुसरी पण मच्छीचं बगर आहे आणि हे जिताड्याचा मी रस्सा करते तो पण आगरी स्टाईल मध्ये करते ठीक आहे आज तुम्हाला बघायला भेटणार जिताड्याचा रस्सा आगरी स्टाईल मध्ये बघा नक्की मी बरोबर करते की नाही आणि मला कमेंट पण तुम्ही करून सांगा ठीक आहे पण किती किलोचं आहे 3 पप्पाला हे 30 पर्यंत होईल काय जिताडा एकाचं सांग पहिला 700 ना यो कमी आहे ना पण अर्धा किलो आहे ना तू किती बोलते बोल तुला मी बोल सांग तिकडनं आज मी घेतले जिताडी एकच घेतला आज कारण मला कोलबी पण घ्यायची म्हणून तर तिला सांगितलं जिताडा कट करायला जिताडीची प्राइस आहे 600 रुपये आज आहे मंगळवार हा बघा जिताडा किती फ्रेश आहे बघा जिताडा जाम भारी आहे ना आणि ना खरंच जिताडीची प्राइस ना खूप हाय असते गाईज पण आहे ना तुम्ही थोडीशी तुम्ही बघता इथे किती मस्त असे ना नरम कुरकुरीत बोंबील बनतात आपल्या इथे रेडी होत आहेत आपण एक साईडला बोंबील पण टाकले आणि इकडे आपण कोलबी सुद्धा करणार आहे चिटकूचं गाणं आलं ना चिटकूचं सो गाईज सगळ्यात पहिला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती मस्तपैकी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता थोडी बसून घेते कारण की आपण आलो आता फिश मार्केटला तुम्हाला म्हणजे रियांशी ओपन झाली रियांशीची व्हिडिओ का आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे एक मच्छी तर आज पण तुम्हाला एक वेगळी मच्छी बघायला भेटेल नक्की भेटेल बघायला तर आपण जाऊया आता फिश मार्केटला आणि ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माहित पडेल मी कुठली मच्छी घेणार आहे माझं कन्फर्म नाही की कुठली मच्छी घेणार आहे मी पण जी पण गेली ती तुम्हाला दाखवेल मी चला 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 हे माझा मोबाईल घे स्क्रॅच कार्ड घे किती किलोचं आहे 3 पप्पाला हे 30 पर्यंत होईल आहे काय खवली चिवडा चिवडा ना खवडी ना हे 50 ला काय चिवडा खवडी खवली 50 ला बाबा जाम भरलाय जिताडा छोटा जिताडा एकदम काय जिताडा बघते हे नाही येणार ना आज मी सांगू आज मार्केट एवढा भरलाय ना तर दुपारी 2 वाजल्यानंतर सगळी घरी पळतात जेवायला 2 ते 3 पर्यंत पण आज पूर्ण भरलाय तर बघू आता काय भेटते मावशीकडे काय नाही दिसत मावशीकडे खूप दिसते फक्त जिताडा 600 ला काय देणार किती किलोचा 1 किलो होईल का नक्की 1 किलो कमी वाटते अर्धा वाटते 1 किलो थोडा कमी होईल अर्धा किलो जास्त अर्धा पाऊण होईल मला वाटतं काय डोईला नाही मला वाटतं वाईट आहे का यो मोठा चांगला तर आहे पण यो किती किलोचे 1 किलो जास्त लागला बोईट सारखंच लागल खवडी जाम आहेत पण याला बोईट मोठा बोईट आपण जे बारीक बोईट घेतो ना वाट्यावर कधी कधी त्याचा बोलतात हा कोणतरी आहे नातेवाईक हे बघायला डोकं कसं डेंजर दिसत आज मी काय घेतो मामातून काय घेऊ बघा निघालो पोरीला झोपवली आणि आले पट्टापट एकदम झटपट पटापट आले तुला कुल्फी देऊ का कुल्फी आठवायला ती कुठे गेली तिच्याकडे आहे का बघायला लागेल मला काय जिताडा बघते तिच्याकडे आहे का काय जिताडा एकाचं सांग पहिला 700 ना यो कमी आहे ना पण अर्धा किलो आहे ना तू किती बोलते बोल तुला मी बोल सांग तिकडनं आज मी घेतले जिताडी एकच घेतला आज कारण मला कोलबी पण घ्यायची म्हणून तर तिला सांगितलं जिताडा कट करायला जिताडीची प्राइस आहे 600 रुपये आज आहे मंगळवार पण कमी भाव होतं इथे हिच्याकडे आलं कमी करते तर आता इथे करते जिताड्याची कटिंग बघ किती भारी करते मस्त आणि एकदम फ्रेश आहे जाम भारी आहे खरंच भारी आहे फ्रेश आहे आणि आज ना तुम्हाला सांगते ना आज जाम मच्छी आहे मी जेव्हा काल आली होती ना कायच नव्हता म्हणजे आपण मला काय भेटला नाही करकरा घेऊन निघालो तुम्ही आज बघा पूर्ण मार्केट भरलाय इथे पण आणि पूर्ण इथे पण
किती वाजता ते का कुठे माझा जिताडा हाय हाय हाय. आज माझी खूप इच्छा होती जिताडा खायची मला देत नव्हतं जिताडा खायला आज. तुम्ही जिताडा खाल्लेला पण तुम्हाला लक्षात नव्हता कधी खाल्लेला ते, तुझ्या ठीक घरी आहे? खाल्ला असेल. हा तुम्ही जिताडा खाल्ला होता किती वेळा तरी खाल्ला असं आपली नाही की ऑडियन्स बोलत होती की जिताडा हा. दाखव जिताड्याला चवची असते खरंच चव असते का जिताडा जिताड्याला चव असते आणि मस्त असते म्हणजे थोडीशी मला तर ती रावस सारखीच लागते. सीझन मध्ये भेटते ना. नाही भेटते आता तर नेहमीप्रमाणे भेटते पहिला ती तशी भेटायची गरमीच्या सीझनमध्ये म्हणजे आमच्या तर गरमीच्या सीझनमध्ये भेटायची पण आता ती कंटिन्यू भेटते. तर तुम्हाला मी दाखवते हे बघा जिताडा. हा बघा जिताडा किती फ्रेश आहे बघा जिताडा जाम भारी आहे ना. आणि ना खरंच जिताड्याची प्राईस ना खूप हाय असते गाईज पण आहे ना तुम्ही थोडीशी हलकी बार्गनिंग करू शकता पण जिताड्यामध्ये जास्त नाही होत बार्गनिंग पण तुम्ही करू शकता थोडी तुमच्या ओळखीचं वगैरे जर असतील तर. आणि तुम्ही पीसेस बघा किती फ्रेश आहे एकदम ताजा जिताडा आहे आणि हा मी मस्त असं घेतला आहे. आणि तुम्हाला सांगते ना तुम्हाला जर तुम्ही कधी कधी बघत असले की जिताड्याचे तुकड्या अशा बारीक बारीक पण असतात मोठ्या मोठ्या बर्फीसारखे पण असतात मग तो जिताडा मोठा असतो तेव्हा त्याला कटिंग करतो आपण तुकडी घेतो त्यांच्याकडनं बरोबर आहे 500 वाली तुकड्या तशा बनतात. हा आपण डायरेक्ट घेतलाय कमी साईजवाला थोडासा म्हणून त्याचे पीसेस असे पडलेत पण जबरदस्त आहे बघा तुम्ही जिताडा. कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून सांगा. संपदा भगत ताई तुम्ही मला नक्की कमेंट करा की तुमच्याकडे जिताडा खात असेल तुम्ही नक्की खाता मला माहिती आहे पण मला कमेंट करून सांगा जिताडा खाल्लाय का नाही. आणि आज जे बघतात त्यांनी पण सांगा जिताड्याची चव कशी असते. तर तुम्हाला मी आज ना गाईस हे बघा इथे जिताडा आहे आणि इथे ना बोंबील ओले बोंबील हे फक्त माझ्यासाठी घेतलेत मी मला एकटीला फ्रायला बाकी मम्मींसाठी कोळंबे घेतले पप्पासाठी दुसरी पण मच्छीचं बगर आहे आणि ही जिताड्याचा मी रस्सा करते तो पण आगरी स्टाईलमध्ये करते. ठीक आहे आज तुम्हाला बघायला भेटणार जिताड्याचा रस्सा आगरी स्टाईलमध्ये बघा नक्की मी बरोबर करते की नाही आणि मला कमेंट पण तुम्ही करून सांगा. ठीक आहे पण माझी पद्धत प्लस आगरी स्टाईलमध्ये मी करते. या बघायला दाखवते. साहित्य बघा सगळ्यात पहिला मी घेतला जिताडा मासा घेतलाय मस्त फ्रेश धुवून वगैरे ठेवला त्याला. त्यानंतरला तर तुम्हाला मी सांगते इथं आहे हा आपला आगरी मसाला मेन गोष्ट म्हणजे इथे घेतले चिंच भिजून त्याच्यानंतर टोमॅटो घेतले 2 छोटे इथं सुका खोबरा घेतला मी. ओके मिरची ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर घ्या तर नका घेऊ मी इथं 2च मिरची घेणार आहे. त्यानंतरला इथे मी घेतले इथं अद्रक आणि लसूण घेतले कुठून. सगळ्यात पहिला आता तुम्हाला मी इथं सिंपल प्रोसेस दाखवते. मी इथं एक पॅन ठेवला छोटासा आता याच्यामध्ये आहे ना मी सुका खोबरा आहे ना भाजून घेते म्हणजे मी आत्ताच भाजते स्टार्टिंगला. काही लोक आहेत ना रस्सा वगैरे झाला ना कालवण करून तर तेव्हा भाजतात पण मी आधीच भाजते कारण की कसं आहे ना आपल्याकडे बेबी वगैरे कधी पण बेबी उठू शकते ना त्याच्यामुळे मी आता ते भाजून घेते आणि मी तुम्हाला सांगते तोपर्यंत मी आलं लसूण ठेचून घेते. आज आपण असंच करूया ठेचून टाकूया. सो तर चला आता मी तुम्हाला दाखवते आगरी स्टाईल मस्त असं जिताड्याचा रस्सा एकदम सिंपल आहे जास्त कटकट काहीच नाही आहे. तर तेल गरम झालं आता मी याच्यात टाकते जास्त बोलते त्याच्यात टाकते ठेचलेला आलं लसूण हो बाजूला लसूण लाल होते तोपर्यंत आता थोड्या याच्यात मी टाकणार आहे हिरवी मिरचीची पेस्ट. तुम्ही आहे ना गाईज याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून पण टाकू शकता माझ्याकडे पेस्ट होती आणि थोडी टाकून देते हे बघा. आणि सुगंध खरं सांग विक्रम कसा लसूण आलं आणि मिरचीचा. माझं नशीब आहे की तुम्हाला भेटले मला रोज खायला चांगलं भेटतं ज्यांना भेटत नसेल ना ते तोंडावर पाणी मला तर माझं नशीब चांगलं आहे बाबा. तर काय करायचं तुम्हाला सांगते बघा मी आता हे मस्त असं फ्राय होते कच्चापणा पूर्ण काढायचं. 100 की झालं मी मच्छी वाटणार सगळ्यांना. हां नक्की माझा नवरा बोलला ते करतो मला माहिती आहे. तर आता गाईज मी काय करते याच्यामध्ये हळद टाकते त्यानंतर मी याच्यात टाकणार आहे जिताड्याच्या रश्श्यामध्ये स्पेशल असा आगरी मसाला आगरी कोळी मसाला तुम्ही हा टाकू शकता कुठल्या याच्यात नॉनव्हेजमध्ये तुम्ही टाकते. आणि बघा मी याच्यातच करणार आहे मस्त तुम्हाला सांगते म्हणजे टेस्ट कशी लागली. ओके आता मी याच्यात काय करणार आहे जिताडा आहे ना टाकून ह्याच्यामध्ये फ्राय करते सगळा एकच नंबर. जिताडा सांगा खरं कोणाला आवडतं की नाही. सगळ्यांना आवडेल कारण मी मोठं आणणार आहे नेक्स्ट टाइम मोठा येणार आहे ना. नाही हलवा खाऊ हलवा हलवा आवडेल का तुम्हाला. आपण सर्व खाल्लंय तुम्ही असं म्हणता आपल्या फॅमिलीला दाखवायचं आपल्याला फक्त तेच म्हणजे तेच ग यांना लक्षात राहत नाही याला की यांनी कुठली मच्छी खाल्ली की फक्त खायचं पडेल तो बाबा नाही पण पकड पडेल. आता आहे तुम्ही ऐकणार काय आता मी याच्यामध्ये टाकते चिंचेचं पाणी टाकायचं कंपल्सरी खूप छान लागते. आणि एवढ्या दिवसात माझ्या मम्मीला तू कोळंबी आणली ना मम्मी फक्त कोळंबी खाते माहिती ना तुला कोळंबी आता आणायची ठीक आहे गाजीला सांगा कोळंबी आणायची आणते मी एवढी मच्छी ना कारण मम्मी घरामध्ये कुठली मच्छी खात नाही तुला माहिती तरी तू आणत नाही. काय रे खोटं नाही बोलतो मला ना आवडत नाही तुला एक खोटं पकवतो माझ्याबद्दल खोटं का बघू मला नाही आवडत. आणि हिच्या नाकावरती ऐकू नका बिलकुल पण नाकावर एवढा राग आहे ना बघ बघ नाकासाठी चुप ना रे काय पण बोलतो राग येणार तू चुकीचं हे बघा काय तिथे ना चुप रे चिंचेचं पाणी टाकलंय चूपच चिंचेचं पाणी टाकलंय आणि चिंच पण टाकले मी. आता मी याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकते टोमॅटो असा कट आवडतो ठीक आहे माहिती आहे मला. आता याच्यामध्ये मी चिडते का कोंबडी लाडा झालाय तू
बुटकू बुटकू काय पण का बोलतो पण बुटकी रे माझी बुटकी. तू बुडक आहे. तू एक 4 फूट बघा राग बघा 4 फूट बोललो तू तो टिंकू घालण्यासाठी झालाय तो सगळ्याचं आता मी राग ना- आला नाही मी याच्यात पाणी टाकते आणि जेवढी गरज आहे ना तेवढंच पाणी टाकायचं आणि तुम्ही झाली जिथे मच्छी नाही अजून त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट काय करा. टोप पडेल ना माझा यार तुम्ही बघता इथं किती मस्त असे ना नरम कुरकुरीत बोंबील बनतात आपल्या इथं रेडी होत आहेत. आपण एक साईडला बोंबील पण टाकलं आणि इकडे आपण कोलबी सुद्धा करणार आहे. तुम्हाला दाखवते तर जिताड्याची हालत बघा गाईज. जिताड्याला मस्त अशी उकळी आले. आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे काय काय करणार आपण आपला त्याचा विटामिन विटामिन नाही रे खोबऱ्याचं चुप रे खोबऱ्याचं वाटण. तर ते आता मी टाकते वरतून जेव्हा उकळ येतो ना रशाला तेव्हा टाकायचं असतं. ठीक आहे आता मी हे वरतून टाकून देते. ही मेन प्रोसेस आहे म्हणजे हा वाटण असतो. जसं मी तुम्हाला बोलले आज की मी तुम्हाला आगरी स्टाईलमध्ये दाखवते जिताड्याचा रस्सा त्याच्यामध्ये हे वाटण थोडंसं टाकायचं. तुम्हाला हा नाही जमलं ना वाटण टाकायला तर तुम्ही डायरेक्ट खोबरा आणि कांदा मिक्स करून पण टाकू शकता. बट मी तुम्हाला एकदम प्युअर तसं दाखवते म्हणून मी तुम्हाला हे टाकून दाखवते. ठीक आहे तर आता ह्याला अजून एक उकळी येऊन द्यायची आणि मग आपला रस्सा मी तुम्हाला सांगते पुढे कसा दिसणार आहे आणि कसा लागणार आहे ते पण. ठीक आहे तोपर्यंत बोंबील पण फ्राय करूया. आता मी दाखवते की आपला हा रस्सा कसा झालेला आहे मस्त आता जिताड्याचा. हे बघा आपण मस्त दिसते की नाही एकदम झणझणी झाकण काढलं आता. आता हे बघा वाव आणि काही सुगंध येतोय एकच नंबर आणि मच्छी पण एकदम भारी शिजली आहे बघा तुम्हाला दिसत असेल. आणि तरी बघा तुम्ही आपल्या रश्श्याला जाम भारी आले ना गाईस तरी याच्यात फक्त आपण वरतून खोबरं ॲड केलं आणि रस्सा तुम्ही बघा किती छान दिसतोय. मला एक पीस दाखवते मी जिताड्याचे. हे बघा मस्त शिजले आणि सोबत इथे मी साईडला बनवलेत बोंबील बघा किती भारी असे मस्त क्रिस्पी बोंबील झाले. ते आता मी इथून हलवता लागले त्यानंतर तुम्हाला दाखवते अजून काय बनवले. आणि सासूबाईंसाठी ही अशी मस्त बघा चिंच घालून अशी कोळंबी. हे बघा वाव किती छान दिसते बघा कोळंबी. हे ना वाटण आहे ना वाटण त्याची सगळी ही आले तरी आली. ठीक आहे तेल खूप कमी घातलं होतं. आमचा जो मसाला आहे ना मसाल्याची पूर्ण ही तरी ही बघा. आणि तेलचा प्रकार काय मी एवढा टाकत नाही कमीच टाकतो. चला जेवून घेऊया मस्त ताट वरते आणि तुम्ही या जेवायला.